नागपूर जिल्ह्यात काँग्रेसचं नाव असलेलं किंवा काँग्रेसची ओळख ठरलेलं घराणं स्वातंत्र्यता संग्राम सेनानीचं ची तिसरी पिढी आता भारतीय जनता पक्षात आलेली आहे. आपल्यासोबत प्रसन्न उर्फ राजा तिडके आहेत. मौदा जिल्ह्याच्या नगराध्यक्षपदासाठी फॉर्म भरलेला आहे. काँग्रेस सोडताना यातना झाल्या? नक्कीच झाल्या. कारण आपण गेल्या अनेक वर्षापासून काँग्रेसशी जोडलेलो होतो. आमचे आदरणीय स्वर्गीय नरेंद्र तिडके साहेब या पक्षाला एक मजबूती दिली. त्यांनी मंत्री होते. 35 वर्ष त्यांनी त्यांना पाठीणी ठेवलं. त्याच्यानंतर आमचे वडील बाबूराव तिडके हे पण पक्षाशी जोडलेले स्वर्गीय विलासराव देशमुखांचे निकटवर्ती मानले जात होते. त्याच्यानंतर जेव्हापासून मला समज झाली तेव्हापासून मी काँग्रेसचा झेंडा घेऊन आम्ही लहानपणापासूनच माझ्या घरात काँग्रेसच पाहिजे. पण जेव्हा हे सगळ्या कुठल्या ना कुठल्या रिझनमुळे आज मला तो काँग्रेस पक्ष सोडायला अत्यंत मनापासून दुःख होणारच ना. राजू भाऊ, मला एक सांगा, आम्ही नेहमी तुम्हाला काँग्रेसच्या याच्यामध्ये पाहिलेलं आहे. तुम्ही आता प्रदेश महासचिव होतात. तुम्हाला नाना पटोले यांचे विश्वस्त म्हणून किंवा विलासराव देशमुख यांचं नाव पुढे चालवलं म्हणून तुमच्यावर हे झालं. गटबाजी जी आहे काँग्रेसमध्ये आता, ती कारणीभूत ठरली? नक्कीच या नागपूर जिल्ह्यात गटबाजीचंच राजकारण होऊन आलं. गेल्या अनेक वर्षापासून होऊन आलं. आता ती कुठेतरी बाहेर निघून आली, लोकांच्या मनातून बाहेर निघून आली आहे. तुम्ही पाहिलं असेल का मला पण त्याच गटबाजीच्या मी शिकार झालेलो आहे. मी गेल्या अनेक वर्षापासून काँग्रेसशी जोडलो आहे. पण तिथं ज्या पद्धतीने काम केलं पाहायला जाते तिथं फक्त 2-4 लोक सोकॉल्ड जिल्ह्याचं नेतृत्व करून आले. जे सुनील केदार असो, श्यामकुमार बर्वे असो, हे फक्त आपल्याशी कोण जोडलाय, आपल्या निकटवर्ती कोण आहे तिथं त्या तेवढ्याच. बाकी पार्टीचे लोक, निष्ठावान लोक, कार्यकर्त्यांची त्यांना गरज नाही. पक्ष सोडताना तुम्ही आधी नाना पटोले यांना विचारलं होतं? हो, नक्कीच त्यांच्याशी मी हे केलं होतं का बा इथं आम्हाला जिल्ह्यामध्ये आम्हाला काम करू देत नाही आहे ही मंडळी, आणि त्यांच्याशी चर्चा करूनच मी काय म्हणाले? नाही, तो तुमचा निर्णय आहे. ते काही असं आम्हाला कुठल्याच पद्धतीचं बाइंडिंग किंवा आमच्याकडं असं काही हे नाही करत. 2-3 वेळा माझी चर्चा बरेचदा झाली. त्यांनाही माहित आहे इथलं राजकारण कसं कोणत्या पद्धतीने चालू आहे. पण त्यांनी तो निर्णय माझ्यावर सोडला. पण तुम्ही आता भारतीय जनता पक्षात आलेला आहात, त्यांचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहात. भारतीय जनता पक्षावरती आतापर्यंत टीका केली, आता त्यांच्याच पक्षातून लढताय. मौद्याची विकास कामं झालेली आहे. चंद्रशेखर बावनकुळेंच्या मतदारसंघातील शहर आहे. काय सांगा? नक्कीच. आता ठीक आहे, आता हा एक मुद्दा आहे. पण तिथे मी पाहिलं की बरेच जेव्हापासून आदरणीय आमचे नेते बावनकुळे साहेब त्या मतदारसंघाचे नेतृत्व करतात, तिथे बरेच त्यांनी जातीने लक्ष घालून बरेच मुद्दे त्यांनी हे केलेले आहेत. त्यांनी विकास कामं भरपूर केले आहेत. आता कुठे आता मी त्या पक्षात गेलो तर एक चांगली एक त्यांना म्हणजे त्यांच्यासोबत काम करायची एक संधी मिळेल आणि पुढेही आम्ही त्याच पद्धतीने मोठ्या तालुक्याचा विकास नक्कीच करू. खूप खूप धन्यवाद. तर प्रसन्न तिडके सांगतायत की नेते जे पक्षाचे आहेत ते पक्षाचे आहेत की एका गटाचे आहेत असा प्रश्न पडला, म्हणून त्यांना काँग्रेस सोडावी लागली. संजय तिवारी, NDTV मराठी, नागपूर.